कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कळंबा तलावाच्या पाणी पातळीने तळ गाठलाय। मुळात या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी संचय पातळी कमी होत आहे। अशा वेळी इच्छुक शेतकऱ्यांनी कळंबा तलावातील गाळ माती घेऊन जावी, त्यासाठी जल अभियंता कार्यालयाकडे रितसर अर्ज सादर करावा। त्यानंतर कळंबा तलावातील गाळ माती स्वखर्चाने विनामूल्य नेण्याची परवानगी दिली जाईल। मात्र उपसा केलेल्या गाळ मातीची एक खेप महापालिकेने ठरवून दिलेल्या उद्यानात दररोज टाकणे आवश्यक आहे। त्यातून शेतकऱ्यांना सुपीक माती मिळेल तर कळंबा तलावाची खोली वाढवून पाणी साठवण्याची क्षमता वाढेल। सीपीआर मध्ये सध्या रक्ताचा तुटवडा आहे, त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी ब्लड बँकेमधून भरमसाठ पैसे देऊन रक्त विकत घ्यावं लागतंय। अशा वेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समितीच्या वतीनं शाहू जयंतीचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 26 जून रोजी जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते होईल। जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटना, पुरोगामी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि अन्य सामाजिक संघटना या शिबिरात सहभागी होणार आहेत। संकलित झालेलं रक्त सीपीआर ब्लड बँकेला दिलं जाणार आहे। यावेळी शहाजी एकशिंगे, सुनील जाधव, सुब्राव पवार, विश्वनाथ कांबळे, प्रकाश जाधव उपस्थित होते। यंदा वळीव पावसानं हुलकावणी दिली, त्यामुळे बळीराजासह नागरिक हवालदिल झालेत। अशा वेळी कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या सुतारतळी परिसरातील मेघराज हनुमान मंदिराकडे साकडं घालण्यात आलं। पाऊस लांबला की इथले नागरिक पंचगंगा नदीचं पाणी आणून श्री हनुमानाला अभिषेक घालतात। यंदाही पावसानं ओढ दिल्यानं कसबा बावड्यातील नागरिकांनी हनुमानाला अभिषेक घालून चांगला पाऊस पडावा यासाठी साकडं घातलं। यावेळी रघुनाथ पाटील, अशोक दळवी, अनिल उल्पे, बजरंग ठोंबरे, संतोष पवार, दिलीप उल्पे, धीरज उल्पे यांच्यासह भाविक उपस्थित होते। राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागृत नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं शाहू जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पुरस्काराचं 28 जूनला वितरण होणार आहे। शाहू स्मारक भवन इथं सकाळी 9 वाजता या सोहळ्याला प्रारंभ होईल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू छत्रपती, नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रंगराव सावंत या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा नागरी सत्कार होणार आहे। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 38 जणांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल। तसंच वैद्यकीय, सामाजिक, सहकार, राजकीय, आध्यात्मिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 36 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार असल्याचं सुरेश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी अनिता काळे, शिवाजी चौगुले, संभाजी थोरात, संजय सासणे, भगवान माने, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, सुभाष पाटील, दिनकर अडसूळ, संतराम जाधव उपस्थित होते। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून डिगे फाउंडेशनच्या वतीनं विधवा महिलांचा सौभाग्य अलंकार देऊन सत्कार करण्यात आला। तसंच 10वी 12वी परीक्षा आणि वकिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अक्षय कुरणे आणि डॉक्टर स्वाती नांगरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। विधवा महिलांनी कोणताही न्यूनगंड न ठेवता समाजात आत्मसन्मानानं जगावं असं आवाहन डॉक्टर नांगरे यांनी केलं। तर सहाय्यक आयुक्त अक्षय कुरणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी आणि समतेच्या विचारावर श्रद्धा ठेवून डिगे फाउंडेशनच्या कामाचं कौतुक केलं। यावेळी डॉक्टर विभावरी मालेकर यांचंही भाषण झालं। कोल्हापुरातील सरगम म्युझिकल ग्रुपच्या वतीनं आर.डी. बर्मन यांच्या जयंतीचं औचित्य साधून आशियाई विश्वविक्रम संगीत मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। शनिवार 27 जून रोजी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत ही मैफिल रंगणार आहे। त्यामध्ये राज्यभरातील 87 पेक्षा अधिक हौशी गायक गायिका सहभागी होतील। या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरचं नाव एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न आहे। या उपक्रमासाठी महापौर रूपाराणी निकम, केएमएचे अध्यक्ष डॉक्टर ए.बी. पाटील, डॉक्टर राजेश इंगोले, डॉक्टर अर्जुन अडनाईक, अरविंद कस्तुरे, माजी महापौर शिवाजी कवाळे उपस्थित राहणार आहेत। तर स्टार प्रवाह वाहिनीवरील छोटे उस्ताद स्पर्धेच्या विजेत्या शुभ्रा खाडे यांचा विशेष सत्कार होणार आहे।
या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर आशा शितोळे यांनी केलं। यावेळी डॉक्टर अनिता परितेकर, डॉक्टर अनिल कवठेकर, डॉक्टर स्मिता राणी मोरे, डॉक्टर के.टी. शिंदे, राजकुमार पारकर, माया मनपाडळेकर, डॉक्टर स्मिता गिरी, चित्रा कवाळे, चिन्मय पारकर उपस्थित होते। सन 1972 साली कोल्हापूर नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं। तेव्हापासून कोल्हापूर शहराची 1 इंचही हद्दवाढ झाली नाही। त्यामुळे कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत शासनानं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात केली आहे। मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शहराच्या हद्दवाढीबाबत आमदार क्षीरसागर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला आहे।